इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स यांना ब्रिज करण्याचं काम आमचं असतं. त्याच्यामुळे इंटर्नशिप देणं, विद्यार्थ्यांना तसं तयार करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही पॅरलल गोष्टी असतात त्या गोष्टींसाठी आम्ही सपोर्टिव्ह त्यांना असतोच. बरोबर. त्याच्यामुळे चेंजेस तर डेफिनेटली असतात की विद्यार्थी जेव्हा मार्केटमध्ये येतो किंवा इंडस्ट्रीसाठी येतो तेव्हा तो कन्फ्यूज नसतो. त्याला माहिती असतं की मला पुढे जाऊन या गोष्टी करायच्याच आहेत आणि या गोष्टी कशा मॅनेज करायच्या, कशा हँडल करायच्या याची त्याला पूर्ण कल्पना आलेली असते. बरोबर. त्याच्यामुळे त्याचं रेडीनेस तयार करण्याचं काम एक सपोर्टिव्ह वेली झालेलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्री अकॅडमिक्समध्ये काय होतं की भरपूर गोष्टी त्यांच्या पॅटर्नमध्ये ठरलेल्या असतात, त्याच्यामध्ये ते लोक चेंज करू शकत नाही आणि त्यांना वेळ पण मिळत नाही कारण त्यांच्यावर इतक्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. मग अकॅडमिक्सवाल्यांना हे पण असतं की आता खूप सगळे नियम पण आलेले आहे की तुम्हाला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला टिकमार्क असायलाच पाहिजे असं पण त्यांचं असतं. फायनल रिपोर्ट सबमिशन जे असतं त्याच्यामध्ये ॲन्युअल रिपोर्टला. मग या गोष्टी कोण करणार? ऑलरेडी तुम्ही ओव्हरलोडेड आहे, टीचर ओव्हरलोडेड आहे, HODs ओव्हरलोडेड आहेत, सगळेजण ओव्हरलोडेड आहे. मग याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी कोण करणार?